नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40च्या पार। पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता। अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। अमरावतीमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद। जिल्ह्यातील तापमान 42 अंशावर। चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर। अति आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना तसं आवाहन। भंडारा जिल्ह्यासह सर्वत्र उन्हाचा कडाका वाढला। भंडाऱ्यात आज सर्वोच्च 42 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। यवतमाळमध्ये तापमानाचा पारा चांगलाच भडकला। उन्हाचा पारा 42.4 अंशावर। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जळगावात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। येत्या 2 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये उन्हापासून वाघांची काळजी। पालिकेत उद्यानात कूलरद्वारे थंड हवेची व्यवस्था। सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईबाबत आढावा। टंचाई काळात हलगर्जीपणा करू नका, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सूचना। गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा आणि प्राणहिता नदी कोरडी ठाक। भात पीक शेवटच्या टप्प्यात असताना पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता। राज्यात प्रदूषणमुक्त नद्यांसाठी मनसे आंदोलन करणार। प्रचंड पैसा खर्च करूनही नद्या प्रदूषित असल्यानं मनसे आक्रमक। नागपुरातील नाग नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर। मध्य आणि उत्तर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचे जाळे बसवण्यासाठी 1200 कोटींचा निधी वापरला जाणार। सांगलीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नशामुक्त अभियानाला सुरुवात। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून वाहनावर स्टिकर चिकटवत अभियानाची सुरुवात। जळगाव जिल्ह्यातील नव्या उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीसाठी संधी देण्याची मागणी। राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे कामगारांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर देऊळवाडा ग्रामस्थांचं वाजंत्री आंदोलन। ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीत बांधकामासाठी घेण्यात आलेल्या जमिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील अकलू शेंभुणी रस्त्यावर युवासेनेचा रास्ता रोको। महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात युवासेना आक्रमक। जळगावात महाराष्ट्र शेतकरी संघटनेची महायुती सरकार विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप। गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। नाशिकच्या देवळ्यात कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन। कांदा व्यापाऱ्यांनी कोट्यावधी रुपये थकवल्याचा आरोप। बडगाव शेतकरी संघात ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। अद्याप शासकीय आदेश न मिळाल्याने मोठा संभ्रम। नागपूरमध्ये बिल्डरला जीवे मारण्याची धमकी देऊन 7 लाखांची खंडणी मागणाऱ्याला अटक। कुख्यात आरोपी लकी गौर याच्यावर विविध पोलिसात 17 ते 18 गुन्हे। सदर पोलिसांकडून आरोपीला अटक। सांगली जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघराची सोय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तृप्ती दोडमिसेंच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम। पुण्यातील इंदापुरात नारी शक्तीच्या हस्ते मानाच्या कावडीची महाआरती। शिवशंभू संस्थानाचा एक अनोखा उपक्रम। पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज। जवळपास 3 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज। दर्शन रांगेसाठी पत्राशेडची उभारणी। पंढरपूरमध्ये चैत्र यात्रा कालावधीतील भाविकांच्या सुविधेसाठी 5 आपत्ती व्यवस्थापन कक्षांची स्थापना। भाविकांना काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत होणार। नांदेडमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बैठक। शिवा संघटनेच्या वतीने या बैठकीचं आयोजन। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील नांदूरमध्ये रामनवमी निमित्त 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील बैलगाडे सहभागी। कल्याणमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत नथुराम गोडसेची प्रतिमा झळकावली। काँग्रेस आक्रमक। संबंधितांवर कठोर कारवाई करा, पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी। वाशिमच्या साखरामधील जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पहिली। राज्यभरातून अनेकांच्या शाळेला भेटी। सिंधुदुर्गमध्ये खासगी बसमधून मालवाहतूक करणाऱ्या 20 बसेसवर कारवाई। सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने धडक कारवाई। पुण्यातील भोरमध्ये पोलिसांनी जप्त केलेली बेवारस वाहनं मालकांना घेऊन जाण्याचं आवाहन। जप्त केलेली अनेक वाहनं धूळ खात पडून।
धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता। वैद्यकीय महाविद्यालयात संलग्न 430 खाटांच्या रुग्णालयास प्रशासकीय मान्यता। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 1.5 कोटी रुपयांचा धान घोटाळा। पैसे घेऊनही बारदान खरेदी नाही, अनेक संचालक मंडळांवर कारवाई होणार। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप। 2 दिवसांपासून शहरात कचऱ्याचे ढीग, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। अकोला जिल्ह्यात अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेस संघटनेचं 1 दिवसीय धरणं आंदोलन। मंजूर झालेले सफाई कामगारांचे पद त्वरित भरण्याची मागणी। गोंदियातील आमगाव ग्रामपंचायत क्षेत्र नगरपंचायत म्हणून घोषित। नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले 7 गाव ग्रामपंचायतीत राहणार। नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मैदान उपलब्ध करून देणार। शिवसेना आमदार आनंद तिडकेंची विद्यार्थ्यांना ग्वाही। पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंग स्फोट केल्याने तडे आल्याने अनेकांचं घर आता धोकादायक स्थितीत। जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या सारोळा गावात घरफोडी, 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला। मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घूममध्ये उपचाराविना घरी पाठवल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेरमधील डॉक्टरला अटक। फरार डॉक्टरला रात्री नाशिकमधून अटक। चंद्रपुरातील मद्य परवान्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीचं पथक दाखल। 14 निवेदनं स्वीकारत स्थितीचा घेतला आढावा। चाळीसगाव धुळे रोडवर ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला उडवलं, दुचाकीस्वार गंभीर जखमी। ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार, स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास। बुलढाण्याच्या जंबल पोलीस स्टेशन हद्दीत 4 ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। 2 पाळीव श्वानांच्या भांडणात मालकाविरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। श्वानाने एकाचा चावा घेतला। नांदेडच्या भोकर तालुक्यातील धावरीत दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाची जन्मदात्या आईकडून हत्या। मुलाकडून आई आणि पत्नीला सातत्याने मारहाण। बालाजी राऊत असं मृत मुलाचं नाव। आईविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या साकोलीत धारदार शस्त्रासह 2 आरोपींना अटक। कारवाई दरम्यान दारूच्या बाटल्यांसह धारदार शस्त्रसाठा केला जप्त। यवतमाळमध्ये अग्निशस्त्रासह तलवारी बाळगणारी 2 गजाआड। अग्निशस्त्रासह 6 जिवंत काडतुसं जप्त। उमरखेड पोलिसांकडून गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या बागवेळमध्ये काही तरुणांकडून वाहनांची तोडफोड, जमावाकडून दगडफेक आणि मारहाणीचाही प्रकार। व्हिडिओ व्हायरल। हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट।